काय संघर्ष होणार, कशासाठी संघर्ष होणार, कुणाबरोबर संघर्ष करणार. सरकार आमचं म्हणणं एवढंच आहे, असं आहे की 54% ओबीसी आहेत देशामध्ये आहे. बिहारमध्ये जातगणना झाली 63% निघाले. त्या 54%चे अर्धे आम्हाला आरक्षण मिळालं. आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये 374 जाती आहेत, भटक्या विमुक्तांपासून सगळ्या खूप गर्दी आहे. 54% लोक आहेत याच्यामध्ये. तुम्ही वेगळं आरक्षण घ्या. त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुद्धा त्यांना वेगळं आरक्षण दिलं आहे 10%, आणि ते आरक्षण आम्ही वाचवणार यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलं. बरं, विद्यार्थ्यांसाठी जे काही त्यांना अधिकच्या काही गोष्टी पाहिजे होत्या, सारथीच्या माध्यमातून त्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी वसतिगृह, इतर ज्या काही गोष्टी आहेत, ज्या ओबीसी आहेत त्याच्यापेक्षा एक अधिक जास्त गोष्टी सारथीच्या माध्यमातून देण्यात आल्या. आमचं म्हणणं आहे की ठीक आहे, त्या सगळ्या त्यांना तुम्ही द्या. आमचं काही म्हणणंच नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या गर्दीमध्ये जे आहेत, तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही, आणि उगीच आम्हाला कोण अडचण होईल, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता त्या दिल्यानंतर ते कशासाठी हे सगळं करतात हे मला काही माहिती नाही. पण ओबीसीच्या बाबतीमध्ये जर ते काही म्हणत असतील तर आमचं आग्रहात राहील, नवे म्हणणं हेच राहील की नाही. कारण 4 आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसीमध्ये, आणि सुप्रीम कोर्टाने 80 पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही. याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही. आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाजसुद्धा जागृत आहे. तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही. पण आज जोपर्यंत सरकार ते सांभाळत आहे तोपर्यंत आम्ही सगळं बघतो काय चाललं आहे ते. साहेब, राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की आपली मतं चोरली जात नव्हती, ती लाटली जात आहे, असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्द्यावर. काय झालं? राहुल गांधींनी जो वोट चोरीचा मुद्दा मांडलेला आहे, तर कार्यकर्त्यांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले की मी कधीपासून सांगतोय की मतांमध्ये घोड होतोय, आपल्याला मतं मिळत नाही असं नाहीये, पण आपली मतं चोरली जातात, लाटली जातात. 10-12 वर्षाचा जो घोळ आहे आमच्या पण मत चोरली गेलेली तो सुद्धा बाहेर असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असं देखील म्हणतात. ठीक आहे, प्रत्येकाचं म्हणणं आहे तसं. असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आम्ही सुद्धा मी स्वतः म्हणा की आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा सांगतो, निवडणुकीच्या अगोदर आपल्या मतदार याद्या तपासून घ्या. त्याला एक मुदत दिलेली असते. तुम्ही त्याच्यावर जे आहे हरकत घेऊ शकता की याचं नाव राहिलेलं हे घ्या, याचं हा डबल आलेला याचं नाव काढा, हा इथे राहत नाही, हा वारलेला आहे, मयत आहे, काढून टाका. तर हे काम जे आहे ते प्रत्येक पक्ष आता करतो आहे. याच्यावर उद्धव ठाकरे म्हटलेले आहे ही बोगस जनता पार्टी आहे, मतचोरीपासून सावध राहा अशी टीका भाजपवर उद्धव ठाकरेंनी केली. असं आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचं हे काम आहे. सत्ताधारी पक्ष हे ऐकत असतं. शेवटी जनता ठरवत असते कुणाचं खरं आहे ते.